नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण चटपटीत आणि चविष्ट अशी कैरीची चटणी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। मी आंब्याची चटणी बनवण्यासाठी हा एक आंबा घेतलाय, आल्याचा तुकडा घेतलाय, हिरव्या मिरच्या घेतलेत, लसूण घेतलाय आणि खोबरं घेतलंय। आंब्याची चटणी बनवण्यासाठी हे मी आंब्याचे तुकडे करून घेतलेत। हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आहेत, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरची, आलं हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया। हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बिलकुलही पाणी घातलेलं नाही, कारण पाणी घातल्यानंतर जास्त दिवस चटणी टिकत नाही, म्हणून मी पाणी घातलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी घालून वाटू शकता। हे तर हे एकदम मी बारीक असं थोडंसं, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे जाडसर बारीक तसं करून घ्या। तर हे मी मध्यम असं बारीक केलेलं आहे। एकदम चविष्ट आणि चटपटीत अशी कैरीची चटणी तयार झाली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।